होर्मुझची सामुद्रधुनी, युद्ध, हल्ले, नाकेबंदी या सगळ्यांनी सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीला वेढा घातलाय। जगातील जवळपास 20% तेलाचा व्यापार याच मार्गातून होतो। याच तेलवाहू जहाजांवर युद्धाच्या पार्श्वभूमीवर कारवाई होतीये, त्यामुळे इंधन महागलंय। याच होर्मुझच्या सामुद्रधुनीला आता पर्याय शोधण्यासाठी मोठा गेम प्लॅन आखला जातोय। कझाकस्ताननं पुढे येत चीन आणि युरोप दरम्यान पर्यायी मार्ग विकसित करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे। कझाकस्ताननं रेल्वे नेटवर्क उभारण्यासाठी सुमारे 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलाय। हा मार्ग कसा असेल, यामुळे इंधनाचा व्यापार कसा सुरळीत होऊ शकतो, सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। होर्मुझ सामुद्रधुनी आकाराने छोटी असली तरी जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ही लाईफलाईन मानली जाते। जगातील जवळपास 20% तेल व्यापार याच मार्गातून होतो। सौदी अरेबिया, UAE, कुवेत, इराक यांसारख्या देशांमधून निघणारं तेल याच मार्गाने जगभर पोहोचतं। सध्या निर्बंध, ड्रोन हल्ले, तेलवाहू जहाजांवर कारवाई होत असल्यामुळे जगातील पुरवठा साखळीला मोठा धक्का बसलाय। होर्मुझच्या सामुद्रधुनीवरचं हे संकट पाहता आता चीन ते युरोप व्यापारासाठी समुद्राऐवजी रेल्वेची सुपर कॉरिडॉर तयार केली जातेय। त्यासाठी तब्बल 10 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार आहे। आता हा मार्ग कसा असेल तेही समजून घेऊ। हा मार्ग चीनमधून सुरू होईल, त्यानंतर कझाकस्तान, कॅस्पियन समुद्र, अझरबैजान, जॉर्जिया आणि पुढे युरोपपर्यंत जाईल। याला अनेक जण मिडल कॉरिडॉर किंवा नवा सिल्क रूट सुद्धा म्हणतात। या मार्गामुळे मालवाहतूक समुद्राच्या तुलनेत वेगानं होऊ शकते। जिथं समुद्री मार्गाला 30 ते 45 दिवस लागू शकतात, तिथे रेल्वे मार्गाने वेळ मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो, असं बोललं जातंय। मीडिया रिपोर्टनुसार कझाकस्तानची सरकारी रेल्वे कंपनी कझाकस्तान तेमिरझोली या अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की होर्मुझ संकटावर अनेक चीनी कंपन्या समुद्री मार्गाऐवजी रस्ते मार्गाद्वारे माल वाहतुकीकडे अधिक लक्ष देत आहेत। यामुळेच आता कझाकस्तान मिडल कॉरिडॉर किंवा ट्रान्स कॅस्पियन इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट रूट जलद गतीनं विकसित करतंय। हा मार्ग चीनला युरोपशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग मानला जातोय। या मार्गात खालील देशांचा समावेश आहे: कझाकस्तान, कॅस्पियन समुद्र, अझरबैजान, जॉर्जिया, तुर्की बंदराच्या माध्यमातून हा मार्ग मध्य पूर्व, उत्तर आफ्रिका आणि भूमध्य समुद्र परिसरातील देशांपर्यंत पोहोचू शकतो। अलीकडेच राजधानी अस्ताना येथे कझाकस्तान आणि युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीत मिडल कॉरिडॉर अधिक सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली। दोन्ही बाजूंनी मान्य केलं की जगभरातील युद्धजन्य परिस्थिती, भूराजकीय तणाव आणि व्यापारी अडथळे पाहता वेगवान, सुरक्षित आणि राजकीय दृष्ट्या स्थिर व्यापारी मार्गाची गरज वाढली आहे। बैठकीत कंटेनर वाहतूक वाढवणं, रेल्वे नेटवर्क मजबूत करणं, कॅस्पियन समुद्र क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुधारणं, बंदराचं आधुनिकीकरण, नवीन जहाजं आणि फेरी सेवा सुरू करणं, या बंदराचं आधुनिकीकरण करणं या मुद्द्यांवर चर्चा झाली। होर्मुझ सामुद्रधुनीतील वाढत्या तणावांमुळे जागतिक व्यापाराला पर्यायी मार्गाची गरज निर्माण झाली आहे। अशा परिस्थितीमध्ये कझाकस्तानचा मिडल कॉरिडॉर प्रकल्प चीन ते युरोप व्यापारासाठी वेगवान, सुरक्षित आणि धोरणात्मक पर्याय म्हणून पुढे येतोय। भारताला सुद्धा याचा मोठा फायदा होईल। भविष्यात जागतिक माल वाहतूक व्यवस्थेचं समीकरण बदलण्याची शक्यता आता तज्ञांकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्याय म्हणून या मार्गाकडे सध्या पाहिलं जातंय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।